नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. जामखेड तालुक्यातील मोहोरी व धनेगाव येथे झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची मंत्री विखे पाटील यांनी केली पाहणी. खडकत बंधाऱ्याबाबत मंत्रालयात तातडीची बैठक घेण्याची ग्वाही. मंत्री विखे पाटील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून दिला दिलासा. तालुक्यातील खडकत बंधाऱ्याच्या कामासंदर्भात सोमवारी मंत्रालयात तातडीची बैठक घेऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे खडकत बंधारा पाण्याच्या फुगवट्यामुळे वाहून गेला. या बंधाऱ्याची पाहणी मंत्री विखे पाटील यांच्यासह आमदार सुरेश धस, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, कुकडी प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती अहिरराव यांच्यासह महसूल, जलसंपदा आणि जलसंधारण विभागाचे अधिकारी आणि जामखेड मार्केट कमिटीचे संचालक अंकुश ढवळे व करण ढवळे उपस्थित होते. अतिवृष्टीने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करावा लागला. क्षमतेपेक्षा जादा पाणी साठा झाल्याने खडकत क्रमांक 1 कोल्हापुरी बंधाऱ्यालगतचा मातीचा भराव वाहून गेला. मंत्री विखे पाटील यांनी आजच्या पाहणी दौऱ्यात या बंधाऱ्याच्या दरवाजांची दुरुस्ती तसेच मातीचा भराव यांत्रिकी विभागामार्फत पूर्ववत करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तालुक्यातील धनेवाडी मोहोरी येथील बंधाऱ्याच्या झालेल्या नुकसानीची पाहणी मंत्री विखे पाटील यांनी सायंकाळी उशिरापर्यंत केली. ठिकठिकाणी शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. पंचनामे करताना हलगर्जीपणा करू नका. पाण्यामुळे शेतात जाऊन पंचनामे करणे शक्य नाही. त्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करा. यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्याची तयारी असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.